नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी PSI भागवत मुलगीर. आज राज्यघटनेचा तिसरा टॉपिक, राज्यघटनेचा सरनामा किंवा प्रास्ताविका, याच्या आपण PYQ आणि PYQचं विश्लेषण बघणार आहोत. आणि या विश्लेषणाच्या माध्यमातून जवळजवळ तुमचा 80% या टॉपिकचा अभ्यास होऊन जाईल. तर सर्वप्रथम बघा, सरनामा एकदा वाचून घ्या. या ठिकाणी बघा, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. तर या ठिकाणी हे आहे आपल्या भारतीय राज्यघटनेचा सरनामा, नांदी, प्रस्ताविका, काही पण म्हणू शकतात तुम्ही. तर या ठिकाणी काय बघा, आम्ही भारताचे लोक, त्या ठिकाणी दिले सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवायचे. तर काय घडवायचंय? गणराज्य. आणि कसं? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवायचे. त्यानंतर काय द्यायचे नागरिकांना? तर न्याय. कसा न्याय? सामाजिक आणि आर्थिक आणि राजनैतिक न्याय. स्वातंत्र्य कशा कशाचं? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य. आणि समानता कशामध्ये? दर्जाची आणि संधीची समानता द्यायची आहे. आणि कशाची? तर व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करायची आहे असं सांगितलं या ठिकाणी. ते शब्दांचा सिक्वेन्स विचारला जातो. काय? शब्दांचा सिक्वेन्स विचारला जातो. त्यानंतर ही डेट लक्षात ठेवा, 26 नोव्हेंबर 1949 रोजी. आणि कसं? स्वतःप्रत अर्पण करत आहोत. खाली बघा, पहिला प्रश्न बघा. तर संविधान, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते? तर बघा, उद्देशिकेमध्ये अमेंडमेंट झाली होती 42व्या घटना दुरुस्ती 1976. त्यानुसार बघा आता पहिले कोणते होते? तर या ठिकाणी बघा, स्वातंत्र्य, समानता, बंधुता हे शब्द ऑलरेडी आहेत. त्यानंतर न्याय, गणराज्य हे मूळ शब्द आहेत. म्हणजे हे शब्द नंतर टाकायचा प्रश्नच येणार नाही. भारतीय गणराज्य आहे, हे बेसिक स्ट्रक्चर आहे. न्याय आहे, या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सार्वभौम हा शब्द महत्त्वाचा आहे, कारण सार्वभौम होता भारत 47च्या नंतर. त्यामुळे हे शब्द मूळ आहेत. जर तुम्हाला आठवत नसलं तरी हे शब्द, मूळ शब्द इलिमिनेट करू शकता तुम्ही. स्वातंत्र्य, समानता, बंधुता. तर या ठिकाणी ABJ दिले, जे असू द्या. AB काय दिले? धर्मनिरपेक्ष. आणि तर हे उत्तरच आहे, त्यामुळे आपल्याला इलिमिनेट करता आलं नाही, कारण हे उत्तरच आहे. तर या ठिकाणी दुसरे जर तुम्हाला माहीत नसले तर इलिमिनेट केले असते, पण आपलं उत्तरच एक आहे, त्यामुळे ते पहिलंच बघितलं आणि त्याच्यामध्येच इलिमिनेशनची गरजच पडली नाही, कारण ऑलरेडी ते समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम हे शब्द टाकलेले आहेत नंतर. त्यामुळे ते इलिमिनेशनची गरज पडली नाही. हाच पर्याय शेवटी असला तर आपण कसं इलिमिनेट केलं असतं? बघा, C काय दिले? सार्वभौम. पण सार्वभौम तर ऑलरेडी 47ला झाला, आणि त्यावेळेसच आपण 49लाच काय केलं? तर त्यावेळेसच मूळ घटनेमध्ये त्या सार्वभौम शब्दाचा समावेश होता, त्यामुळे 2 कटला. आणि 3 नंबर काय? EGH. ई मध्ये काय? गणराज्य. गणराज्य तर मूळ शब्द आहे, तो महत्त्वाचा शब्द आहे सुरुवातीपासून, त्यामुळे हा पण कटला पर्याय. आणि ADI. डी काय? लोकशाही. आता लोकशाहीत विषयच नाही, लोकशाही नंतर कशाला टाकतात, त्यामुळं हे पण कटलं. तर बघा, हा प्रास्ताविकेत आतापर्यंत कितीदा दुरुस्ती झाली? फक्त एकदा दुरुस्ती झालेली आहे, आणि ती म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976. त्यामध्ये कोणते शब्द टाकले? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. आणि त्यालाच काय म्हणतात? अखंडता किंवा एकात्मता. एकता पूर्वी होतं, नंतर एकात्मता म्हणजेच अखंडता हा शब्द ऍड करण्यात आला. पहिलं काय होता? युनिटी होता, पण आता नंतर काय टाकण्यात आला? इंटिग्रिटी. आता इंग्रजीमध्ये इंटिग्रिटी जे आहे ते कंपल्सरी आहे. मग त्याला काही पण म्हणू, मराठीमध्ये कधी कधी त्याला एकता सुद्धा म्हटलं जातं चुकून. तर ते पर्यायामध्ये पण चुकून ते देते सारखा अर्थानं. पण इंग्रजीमध्ये बघा तुम्ही, इंटिग्रिटी म्हणजे नंतर शब्द इंटिग्रिटी टाकलाय, लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, कोण काय म्हटलाय? तर बघा, उद्देशिकेची खालील वर्णने आणि विद्वान यांची जुळणी करा.
राजकीय कुंडली कोण म्हणलं तर के.एम. मुन्शी म्हटले होते राजकीय कुंडली. त्यानंतर उत्कृष्ट गद्य किंवा अशा प्रकारचे केलेले एक सर्वोत्तम मसुदा कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्व, अचंबित वरून मी लक्षात ठेवलं होतं आचार्य जे.बी. कृपलानी. तर या ठिकाणी बघा पंडित ठाकूरदास भार्गव आणि एम.व्ही. पायली आणि हे. तर आता आधी सर्वप्रथम आपण बघू त्याच्यावरून उत्तर निघते का आपलं. अचं काय 3 दिले, अचं 3 या ठिकाणी आहे आणि बचं काय दिले 4 आहे. तर या ठिकाणी 1 नंबरचं आपलं उत्तर आहे. 1 नंबर हा. तर या ठिकाणी इतर बघा आता तर कचं काय असणार मग या ठिकाणी 1 दिले आणि आपलं उत्तर तर आलेलं आहे. पण आता बघू कचं 1 हा. कचं 1 काय तर पंडित ठाकूरदास भार्गव. तर उत्कृष्ट गद्य काव्य कोण म्हणलेलं आहे तर पंडित ठाकूर. तर ठाकूर काय म्हणलेले आहेत गद्य काव्य म्हणलेले आहेत. आणि पायली काय म्हणलात मसुदा, सर्वोत्तम मसुदा. एम.व्ही. पायली काय म्हणले सर्वोत्तम मसुदा. तर आता या ठिकाणी बघा आपल्या जी काही प्रस्ताविका आहे त्याच्याबद्दलचे विधान केलेले आहेत तर ते विधान आपण बघूत. या ठिकाणी पंडित ठाकूरदास भार्गव काय म्हणलेले आहेत उत्कृष्ट गद्य काव्य म्हणलेले आहेत. त्यानंतर सर्वात मौल्यवान भाग, त्याचबरोबर घटनेचा आत्मा आणि घटनेची चाबी असं कोण म्हणले पंडित ठाकूरदास भार्गव. त्यानंतर एम.व्ही. पायली काय म्हणले तर अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा असं कोण म्हणलं एम.व्ही. पायली. त्यानंतर के.एम. मुन्शी काय म्हणले राजकीय कुंडली किंवा लोकशाही गणराज्याचा होरोस्कोप असं कोण म्हणले के.एम. मुन्शी. त्यानंतर आचार्य कृपलानी काय म्हणले अचंबित, आचार्यवरून लक्षात ठेवा अचंबित करणारी तत्वे काय कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे आचार्य जे.बी. कृपलानी म्हटले. न्यायाधीश सिक्री काय म्हणले तर न्यायाधीश सिक्री काय म्हणले अत्यंत महत्वपूर्ण भाग म्हणले काय अत्यंत महत्वपूर्ण भाग असा उल्लेख केला. त्यानंतर नानी पालखीवाला काय म्हणले ओळखपत्र. आता पालखीतून जाताना पोलीस काय घेतात ओळखपत्र बघतात, त्यामुळे पालखीवालाचं काय ओळखपत्र लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा आता बघा भारतीय खालील विधान लक्षात घ्या. तर अ नंबरचं स्टेटमेंट बघा भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते. त्यानंतर हे सेकंड स्टेटमेंट बघा भारतीय संविधानाची उद्देशिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. 3 नंबरचं बघा उद्देशिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचनेला धक्का न लावता दुरुस्ती करता येते. तर या ठिकाणी बघा तर पहिलं स्टेटमेंट काय दिले की भारतीय संविधानाची उद्देशिका ही संविधानाचा भाग असून 368व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते त्यामध्ये. तर हे स्टेटमेंट काय बरोबर आहे कारण की ऑलरेडी आपण 42वी घटना दुरुस्ती केलेली आहे. त्यानंतर दुसरं काय म्हणले की नाही करता येत म्हणाले, त्यामुळे ते स्टेटमेंट चूक आहे कारण ऑलरेडी आपण घटना दुरुस्ती केलेली आहे 42वी घटना दुरुस्ती. त्यानंतर काय दिले की उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे त्यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचनेला धक्का न लावता दुरुस्ती करता येते. बरोबर आहे मौलिक संरचनेला धक्का न लावता करता येते दुरुस्ती. तर ब रॉंग आहे. सो या ठिकाणी अ आणि क राईट आहे म्हणून 4 नंबर. तर बघा अ काय दिले हे विधान योग्य आहे. भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येते. केशवानंद भारती खटल्यामध्ये उद्देशपत्रिका संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे. बेरुबारी युनियन खटल्यामध्ये सांगितलं होतं भाग नाही, पण नंतर त्याचा फैसला बदलून केशवानंद भारतीमध्ये सांगितलं की आहे. तर आता नुकतंच राज्यसेवेमध्ये प्रश्न आला केशवानंद भारती खटल्याचे वेळेस चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण होते ते न्यायाधीश सिक्री होते. त्यांनी एन.आर. राव काहीतरी वेगळं दिलं तर काय सिक्री आहेत. त्यानंतर विधान बघ हे विधान चुकीचे आहे ते वरच्यावरूनच समजून जात आहे आपल्याला. तर त्यानंतर बघा विधान क काय केशवानंद भारती खटल्यात मौलिक संरचनेचे तत्व लागू केले त्यानुसार सरनाम्यात दुरुस्ती करता येते असे सांगितले होते. तर या ठिकाणी बघा असं आहे. आता बघा तुम्हाला दुसरं सांगतो एक इलिमिनेशनची मेथड सांगतो. इथे काय दिले अ मध्ये दिले की करता येते ब मध्ये दिले नाही म्हणजे दोन्हीपैकी एकच स्टेटमेंट योग्य असेल. इथं काय दिले अ आणि ब दोन्ही दिले त्यामुळे हा पर्याय पहिल्यांदा कटला असता. अशा प्रकारे तुम्ही लॉजिक लावू शकता. आता बघा खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं विचारलंय.
बेरुबारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा घटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला. वरती तुम्हाला सांगितले की सरनामा हा घटनेचा भाग नाही असं सांगितलं होतं आणि त्याचा खटल्याचा निर्णय कोण बदलिला? केशवानंद भारती खटल्यामध्ये बदलिला. त्यामुळं वरचं विधान काय आहे? रॉंग आहे. त्याच्यानंतर बघा, केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा घटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला. असा आहे का? असल्याचा दिलेला आहे, त्यामुळे हे बी रॉंग. सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटनादुरुस्तीद्वारे 2 वेळा बदल करण्यात आला आहे. वरीच बघितलं आपण, फक्त एक वेळ केला 42वी घटनादुरुस्ती, त्यामुळे हे पण रॉंग. वरीलपैकी एकही सत्यविधान नाही. 4 नंबरचं उत्तर. आता बघा पर्याय 1, बेरुबारी युनियन खटला 1960 सर्वोच्च न्यायालयाने सरनामा घटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला आहे, त्यामुळे ते वरचं विधान असत्य होतं. 73च्या केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा घटनेचा भाग असल्याचा निवाडा दिला होता. त्यानंतर काय, तसेच सरनाम्यात 368 कलमानुसार मौलिक तत्वांना धक्का न लावता, बेसिक स्ट्रक्चरला धक्का न लावता दुरुस्तीही करता येते. आणि इथं काय, तर सरनाम्यात आतापर्यंत 42वी घटनादुरुस्ती 1976 अंतर्गत एकदाच बदल करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी बघू शकता असं आहे. त्यामुळे ते 3 नंबरचं स्टेटमेंट सुद्धा चूक आहे, कारण 2 वेळा सांगितले त्यांनी, त्यामुळे चूक आहे. ॲक्च्युअलमध्ये एकदाच केली ती. आता बघा, भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले? तेच सरनाम्यामध्ये भारताची काय, नॅशनल इंटिग्रिटी आणि युनिटी झालता का नाही? इंटिग्रिटी झालता, पण युनिटी झाला नव्हता इंग्रजीत जर बघायचं झालं तर. त्यामुळे एकता म्हणता येणार नाही, तर अखंडता झालेली होती. त्यामुळं ब नंबरचं स्टेटमेंट योग्य आहे. तुम्हाला सांगितलं होतं 42व्या घटनादुरुस्तीने समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकता किंवा अखंडता हे शब्द टाकण्यात आले. 3 शब्द टाकलेत बरं. एकता, अखंडता हे एकच असतंय. तर बघा, इंग्रजीत लक्षात ठेवा इंटिग्रिटी. तर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे? सांगा. न्या श्वास लक्षात ठेवा. न्या म्हणजे न्याय, स्वा म्हणजे स्वातंत्र्य, स म्हणजे समानता. बघा, न्या स्वा स, त्यामुळे न्याय पहिल्यांदा आहे, त्यामुळं 4 नंबरचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे टिक लक्षात ठेवा. न्याय श्वास लक्षात ठेवा. श्वास आपण घेतो ते श्वास. न्याय श्वास. न्याय कोणता? सामाजिक, आर्थिक, राजकीय. स्वातंत्र्य कोणते? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचं स्वातंत्र्य. समानता कशी? दर्जाची व संधीची समानता. शेवटी बंधुता आहे, राष्ट्राची एकता आणि एकात्मता किंवा अखंडता. तर या ठिकाणी बघा, हे अशा प्रकारे ट्रिक्स लक्षात ठेवू शकतात. तर बघा, भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने काय करा? विचारात घ्या. बघा, उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही असं दिलं त्यांनी. त्यानंतर काय, उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही असलेले, पण ॲक्च्युअलमध्ये दुरुस्ती झालेली आहे, म्हणून ब रॉंग आहे. आणि काय आहे, तर उद्देशपत्रिका भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, बरोबर आहे, परंतु न्यायालयाबाबत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही, हे पण बरोबर आहे. तर या ठिकाणी अ नंबरचं बरोबर आहे आणि ब नंबर रॉंग आहे, त्यामुळे फक्त अ बरोबर आहे. उद्देशपत्रिकेचे वैशिष्ट्य. उद्देशपत्रिका भारतीय राज्यघटनेचा भाग आहे. उद्देशपत्रिकेमध्ये 368 अंतर्गत दुरुस्ती करता येते. न्यायप्रविष्ट आहेत का? तर न्यायप्रविष्ट नाही आहेत. न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येतो का? तर नाही धरता येत. फक्त आतापर्यंत एकदाच 42व्या घटनादुरुस्तीने यामध्ये बदल करण्यात आलेला होता. तर आता बघा, खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे असे वर्णन केले आहे? तर भारतीय राज्यघटनेचा आत्मा असा कशाचा उल्लेख केलाय? तर उद्देशपत्रिकेचा. तर आत्मा असं भार्गव यांनी केला होता बघा. तर उद्देशपत्रिकेवर भाष्य करताना पंडित ठाकूरदास भार्गव यांनी उद्देशिकेसाठी उत्कृष्ट गद्य काव्य तसेच घटनेचा आत्मा, घटनेची चावी, मूल्यमापनासाठी योग्य फुटपट्टी असा सर्वात मौल्यवान भाग असे काय विशेषणे वापरली आहेत? लक्षात ठेवा, जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो. आता बघा, आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या 2 भागात समाविष्ट केलेले आहे? तर कोणत्या 2 भागात समाविष्ट केलेले आहे? तर आर्थिक तत्व लक्षात ठेवा. तर राज्यघटनेची उद्देशिका आणि राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे, तर हे बरोबर आहे. पण खाली बघा, मूलभूत हक्कामध्ये राजकीय न्यायाचं तत्व आहे. त्यानंतर मूलभूत हक्क इथं पण नाही येणार, त्यामुळं उत्तर काय आहे? 1 नंबर, राज्यघटनेच्या उद्देशिका आणि राज्याच्या राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे.
तर या ठिकाणी बघा, आता आर्थिक न्यायाच्या तत्वाचा अवलंब, राज्यघटनेचे उद्देशिका, त्याच्यामध्ये उद्देश पत्रिकेच्या आकांक्षा उद्देशामध्ये आर्थिक न्यायाचे तत्व आहे. त्यामध्ये काय सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय. त्यानंतर बघा राज्यघटनेच्या तत्वाचं कसं आहे, कलम 49 मध्ये दिलेल्या तरतुदी तरतुदी अंतर्गत आर्थिक न्यायाचे तत्व आढळून येते. आता बघा, उपजीविकेचे पुरेसे साधन मिळणं, संपत्ती उत्पन्न यांचे केंद्रीकरण होऊ न देणं बरं, आणि भौतिक साधन संपत्तीचे समान वितरण करणं, आणि समान कामासाठी समान वेतन. तर हे लक्षात ठेवा. काय सबसेक्शन डी आहे बरं, 39चं सबसेक्शन डी समथिंग आहे. या ठिकाणी बघा, तर बघा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करावायचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो. बरोबर आहे. त्यामधील भाषा जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूप करण्यास सहाय्य करतो. तर त्या ठिकाणी स्टेटमेंट बघा. आता खालचं बघा, संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी सरनाम्याला दिलेली नाही. तर रॉंग आहे. सरनाम्याला सुद्धा दिलेली आहे. सरनाम्याला सुद्धा काय दिलेली आहे, तर मान्यता दिलेली आहे. तर या ठिकाणी काय दिले, याचं पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, कारण की त्याचा अर्थ लावला जातो. म्हणजे सरनाम्यामधील ज्या गोष्टी आहेत त्यांचा अर्थ लावून कायद्याला वगैरे, म्हणजे न्यायालय वगैरे त्याचा अर्थ वगैरे लावतंय. तर त्यामुळं ते आपल्याला कुठं जर समजा कसं दिले का, सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचलित करावायचे आहे ते उद्दिष्ट कथन करतो. राज्यघटनेमधला एखादी गोष्ट आपल्याला समजत नसली तर तिला क्लेरिफाय आपण सरनाम्याचा यूज करू शकतो, असं त्यांना म्हणायचं आहे. बघा, विधाने, प्रस्ताविक ही आपली राज्यघटनाच्या ज्या मूलभूत तत्वांवर आधारित आहे त्याचे प्रदर्शन करते. न्यायालय बघा, न्यायालय घटनेचा अर्थ लावताना सरनाम्याचा काय करू शकतो, आधार घेऊ शकतो. तर काय, बिरबल युनियन खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा घटनेचा भाग नसल्याचे स्पष्ट केले होते. बघा, परंतु 73च्या केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वरील आपला निर्णय बदलून सरनामा घटनेचा भाग असल्याचे स्पष्ट केले. आता ते काही बी असू दे, पण मान्यता दिली होती. ते बेरुबारीमध्ये काही पण म्हणू, केशवानंदमध्ये काही म्हणू, ते मॅटरच करत नाही. सरळ मान्यता दिली होती का नाही, तर यस, दिली होती मान्यता. आता बघा, खालीलपैकी कोणती विधाने सत्य नाहीत असं दिले, म्हणजे असत्य विधान ओळखायचे. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. तर रॉंग आहे. 26 जानेवारी 1950 ही अंमलबजावणीची तारीख आहे. त्यामुळं ए नंबरचं स्टेटमेंटच काय आहे, चूक आहे. त्यामुळे उत्तर हेच आहे. त्यानंतर बघा, 42व्या घटनादुरुस्तीमुळे धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला. तर काय बरोबर आहे का, तर यस. एकात्मता जोडण्यात आला, समाजवादी जोडण्यात आला, आणि धर्मनिरपेक्ष एक काय, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता, त्यालाच अखंडता सुद्धा म्हणता येतं. तर हे कलम जोडण्यात आले. 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली. हे पण बरोबर स्टेटमेंट आहे. भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्व रशियन घटनेतून घेण्यात आलेले आहेत. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा खाली, तर पर्याय 1 तर सांगितलंच आहे तुम्हाला. भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 49ला काय स्वीकार केला आणि 26 जानेवारी 50ला लागू झाली होती. 42वी घटना 76 प्रस्तावित खालील शब्दाचा समावेश सांगितले. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकता, एकात्मता किंवा अखंडता. तर एकता शब्द आहे का, एकता नाही आहे, अखंडता किंवा एकात्मता. इंग्रजीमध्ये इंटिग्रिटी लक्षात ठेवा. काही ठिकाणी PYQ मध्ये एकात्मता, एकता एकच दिले, पण त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये बघा, इंग्रजीमध्ये तुम्हाला फरक जाणवेल, आणि इंटिग्रिटी नंतर टाकलं, हे लक्षात ठेवा. नंतर बघा, आता पर्याय 4 काय आहे, रशियन राज्यघटनेतून आपण खालील गोष्टी घेतल्यात. कोणकोणत्या गोष्टी घेतल्यात आपण रशियन राज्यघटनेतून, तर मूलभूत कर्तव्य आणि प्रस्ताविकेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे आदर्श आपण रशियन घटनेतून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी आपलं हे लेक्चर आजचं संपलं. उद्या आपण संघाचे नाव आणि राज्यक्षेत्र
हा टॉपिक घेणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला पूर्ण म्हणजे आपल्या MPSC कंपनीसाठी जे काही टॉपिक असतील ते चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून मिळतील. त्याचबरोबर आपण इतरही गोष्टी देणार आहोत. तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.